मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी आणि दीपिकाच्या क्लास टीचर दीपा आणि कार्तिकला कॉल करून अर्जंटली शाळेमध्ये बोलावून घेतात. ते दोघेजण आल्यानंतर टीचर त्यांना सांगतात की 2 दिवसांनंतर शाळेमध्ये एक कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये नाटकही सादर होणार आहे आणि त्यामध्ये मुख्य भूमिकेसाठी दीपिका आणि कार्तिकी यांना घ्यायचं ठरलं आहे. आणि हे ऐकून तर दीपा आणि कार्तिक खूपच खुश होतात. त्यानंतर टीचर त्यांना सांगतात की पण त्यासाठी एक अट आहे. दीपा कोणती अट ते विचारते तर टीचर सांगतात की नाटकामध्ये मुलींबरोबर मोठ्यांच्याही भूमिका आहेत आणि त्या मुलींच्या पालकांनीच कराव्या अशी शाळेची इच्छा आहे. आणि हे ऐकून दीपा आणि कार्तिकला धक्काच बसतो. टीचर सांगतात की मुलींसोबत जर त्यांचे पालकही स्टेजवर असतील तर मुली अधिक आत्मविश्वासाने नाटक सादर करतील आणि म्हणून ही अट आहे. मात्र दीपा कार्तिक त्यांना सांगतात की आम्हाला नाटकामध्ये काम करायला नाही जमणार. पण कार्तिकी आणि दीपिका त्या दोघांकडे हट्टच करतात की तुम्ही नका नाही म्हणू, प्लीज करा ना काम, आणि तुम्ही जर काम नाही केलं तर आम्हीसुद्धा काम करणार नाही. आणि त्यामुळे दीपा आणि कार्तिक गोंधळात पडतात. तर टीचर त्यांना सांगतात हवं तर तुम्ही थोडा वेळ घ्या आणि मग तुमचा निर्णय सांगा. आणि त्यावर ते दोघेही होकार देतात. तर दुसरीकडे ललित सौंदर्याला सांगत असतो की मला नेहमी असं वाटतं की या जगामध्ये दिसायला सुंदर असणारी माणसं खूप आहेत, पण इतके सुंदर आणि चांगल्या विचारांची माणसं खूप कमी आहेत. आणि फॉर्च्युनेटली आपली दीपा या दोन्ही कॅटेगरीमध्ये मोडते. त्यावर सौंदर्या म्हणते हो बघ ना, म्हणजे किती सहज तिने ही ऑफर नाकारली. तिने जर ती स्वीकारली असती तर त्यातून आलेल्या पैशांमधून तिचे अनेक प्रश्न सुटले असते. पण नाही, ती खूप वेगळा विचार करते. त्यावर ललित म्हणतो हो ना, पण मला एक कळत नाही की आता इतकी वर्ष झाली पण कार्तिकच्या डोक्यातून दीपाबद्दलचा गैरसमज का जात नाही. आपल्या घरात सगळं एकत्र का नांदत नाही. मला तर कधी कधी भीती वाटते की आपली ही इतकी चांगली सून आपण कायमची गमावणार तर नाही ना. त्यावर सौंदर्या म्हणते नाही, आपण फक्त तात्पुरतं गमावलं आहे तिला, पण दीपा पुन्हा येणार. कार्तिक आणि दीपा पुन्हा लवकरच एकत्र येणार. तर ललित म्हणतो मीही पांडुरंगाकडे हीच प्रार्थना करतोय की कार्तिक, दीपा आणि आपल्या दोन्ही प्रिन्सेस एकत्र या घरात नांदू दे. तर दुसरीकडे दीपा कार्तिकीला घेऊन घरी चाललेली असते. ती कार्तिकीला म्हणते की कधी कधी माझं ऐकत जा ना, प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट नाही करायचा. पण कार्तिकी म्हणते की आम्हाला मदत हवी आहे तर कर ना तू, आणि तूच नेहमी म्हणते ना की दुसऱ्यांना मदत करायची, दुसऱ्यांकडे एखादी गोष्ट नसेल तर ती त्यांना द्यायची. मग आता आमच्याकडे नाटकासाठी आई बाबा नाही म्हणून तू हवी आहे. पण दीपा तिला नकारच देते. तर कार्तिकी म्हणते की एवढं काय गाईतात, आपण चौघेजण पिकनिकला एका टीममध्ये किती छान खेळलो होतो, मग आता एकत्र नाटकही करू शकतो ना. मात्र दीपा म्हणते की नाटकामध्ये काम करणं सोपं नाही, ते प्रत्येकाला जमेलच असं नाही ना. पण कार्तिकी म्हणते मग तू जाहिरातीमध्ये कसं काम केलं ते तरी तुला कुठे येत होतं. आणि यामुळे दीपा मात्र गप्पच बसते. तर दुसरीकडे कार्तिकही दीपिकाला सांगत असतो हे मात्र मी तुझं ऐकणार नाही, नाटक करणं म्हणजे काय खेळ आहे का. त्यावर दीपिका म्हणते पण प्रयत्न तर करून बघ ना, आम्हाला हेल्प म्हणून तरी कर. मात्र कार्तिकही तिला नकारच देतो. पण दीपिका म्हणते की तूच मला नेहमी सांगतो ना की कुठल्याही नवीन गोष्टीला नाही म्हणायचं नाही आणि प्रयत्न करून बघायचे आणि मगच ठरवायचं. त्यामुळे कार्तिक म्हणतो की हो बरोबर आहे, पण नाटकामध्ये ॲक्टिंग करायची आहे आणि मला नाही जमणार ती. दोन्हीही मुली दीपा आणि कार्तिककडे हट्ट करतात की तुम्ही दोघांनीही नाटकामध्ये काम करायचंच. मात्र त्यामुळे दीपा आणि कार्तिक विचारात पडतात. त्यानंतर रात्री कार्तिक दीपाला तिच्या घराबाहेर भेटायला बोलावतो. तो तिला म्हणतो की आपण नाटकामध्ये एकत्र काम करणं मला नाही पटत, मला नाही करायचं. त्यावर दीपा म्हणते बरं मग नको करू. पण कार्तिक वैतागून म्हणतो की तुला कळत नाही आहे का, आपण दोघांनी नाटकामध्ये एकत्र काम करणं शक्य नाही. त्यावर दीपा म्हणते हो, पण मी नाटकाबद्दल काहीच ठरवलं नाही आणि तुला जर काम करायचं नव्हतं तर तू त्या टीचरला सांगायचं होतं ना. मात्र कार्तिक म्हणतो की मला दीपिकाला दुखवायचं नाही आणि त्यामुळे मी तुला एक रिक्वेस्ट करतो, तू या नाटकामध्ये काम करायला नकार दे. आपल्या दोघांपैकी कोणीतरी एकाने नाही म्हणायलाच हवं. आणि त्यामुळे दीपा ही चिडून म्हणते मग तू नाही म्हण ना. पण कार्तिक म्हणतो की मी दीपिकाला नाही दुखावू शकत, याआधीही ती माझ्यावर रागावून घर सोडून निघून गेली होती, त्यामुळे मला आता कोणतीही रिस्क घ्यायची नाही.
तर दीपा म्हणते मीही कार्तिकीचं मन नाही दुखावू शकत, मला तिचं मन राखायलाच हवं. तर कार्तिक म्हणतो पण कार्तिकी समजूतदार आहे, ती घेईन समजून. आणि यामुळेच त्या दोघांचा वाद वाढत जातो. दीपा कार्तिकला स्पष्टपणे सांगते की मी आत्ताच तुला काही सांगू शकत नाही, मला विचार करायला हवा. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे दीपिका ललित आणि सौंदर्याला सांगते की शाळेतील नाटकामध्ये मी आणि कार्तिकी काम करणार आहोत आणि तेही मेन रोलसाठी. आणि हे ऐकून त्या दोघांनाही खूप आनंद होतो. त्यांना मुलींचं खूप कौतुक वाटतं. त्यानंतर ललित दीपिकाला विचारतो की तुम्ही दोघेच नाटकामध्ये आहात की अजूनही लोक आहेत. त्यावर दीपिका सांगते की आणखी 2 जण आहेत, पण ते कोण ते सरप्राईज. मात्र सौंदर्य आणि ललित तिला म्हणतात की सांग ना प्रिन्सेस, नक्की काय आहे सिक्रेट. पण ती काही सांगायला तयार होत नाही. त्यामुळे ललित तिच्यासाठी आईस्क्रीम ऑर्डर करतो आणि म्हणतो की आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तरी सांगशील ना, नाहीतर रात्रभर आम्हाला झोपच नाही लागणार. आम्ही सारखा विचार करू की दीपिकाचं सरप्राईज नक्की काय आहे, आपल्याला का नाही तिने सांगितलं. आणि त्यामुळे दीपिका हसून म्हणते ओके सांगते मी तुम्हाला. तर सिक्रेट असं आहे की आमच्यासोबत 2 मोठी माणसं नाटकामध्ये काम करणार आहे आणि ती मोठी माणसं आहेत डॅडा आणि दीपा आंटी. आणि हे ऐकून ललित आणि सौंदर्याचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ते दोघे खूपच खुश होतात. तर दीपिका सांगते ते दोघे अजून काम करायला तयार नाही झाले, पण आम्ही करू त्यांना लवकरच तयार. त्यावर सौंदर्या म्हणते खूप छान, तुम्ही अगदी योग्य माणसं निवडली आहेत. त्यानंतर दीपिका तिच्या रूममध्ये जाते. तर सौंदर्या ललितला म्हणते या दोन्ही मुली त्यांच्या आईबाबाला नक्की एकत्र आणणार. तर दुसरीकडे दीपा साक्षीला घरी बोलावून घेते आणि तिला या नाटकामुळे घडलेला सर्व प्रकार सांगते. तर साक्षी तिला म्हणते तू कार्तिकचं काही ऐकू नको, तू जर या नाटकासाठी नकार दिला तर कार्तिकीचं मन दुखावेल, मग काय करणार आहेस तू. मात्र दीपा म्हणते त्यापेक्षा मी कार्तिकीला घेऊन गावीच निघून जाते आणि नाटक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला घेऊन येते. तिला सांगेल की काहीतरी गावी अर्जंट काम आहे म्हणून. ती समजूतदार आहे, घेईल समजून. मात्र साक्षीला हे बिलकुल पटत नाही, पण दीपा मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दीपा कार्तिकीला घेऊन गावी जाण्याची तयारी करत असते. तर दुसरीकडे शाळेमध्ये सर्वजण कार्तिकी आणि दीपाची वाट पाहत असतात. खूप वेळ झाला तरीही त्या दोघी आल्या नाही. त्यामुळे टीचर खूपच काळजीमध्ये पडतात. त्यानंतर कार्तिक टीचरला म्हणतो की आपण त्या दोघींऐवजी दुसऱ्या कोणाला तरी नाटकामध्ये घ्यायचं का. आणि त्यानंतर तो आईच्या भूमिकेसाठी आयेशाला विचारतो आणि यामुळे आयेशा खूपच खुश होते. ती आनंदाने शाळेमध्ये येते. मात्र त्याचवेळी दीपा आणि कार्तिकीही तिथे येतात आणि दीपाला तिथे पाहून आयेशा खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.